नमस्कार, स्वागत आहे तुमचं सर्वांचं मनीषाज रेसिपीजमध्ये। आज आपण एक हलव्याची रेसिपी बनवणार आहोत। तेही बीटरूटपासून हलवा बनवणार आहोत आपण आज। टेस्टला अप्रतिम लागतो। चला तर बघूयात याची रेसिपी। इथे मी एक बीटरूट घेतला आहे स्वच्छ धुवून। आता याची आपण प्रथम साल काढून घेऊयात। इथे मी साल काढून घेतली आहे। आता हे आपल्याला छान असं खिसून घ्यायचं आहे। इथे मी पूर्ण बीट खिसून घेतलं आहे। चला तर हलवा बनवूयात। प्रथम आपण एका पॅन मध्ये तूप टाकून घेऊयात। ते 2 चमचे तूप वापरलं आहे मी। तूप मेल्ट झालं की आपण त्यामध्ये काजू थोडे फ्राय करून घेणार आहोत। इथे मी 7 ते 8 काजूचे तुकडे घेतले आहेत। ते थोडासा काजूचा कलर चेंज होईपर्यंत आपल्याला हे काजू फ्राय करून घ्यायचे आहेत। हे पहा मस्त कलर आलाय काजूला, काढून घेऊयात। आता यामध्येच आपण बीटरूट टाकून घेऊयात। एखादा मिनिट छान असं परतून घ्यायचं आहे बीटरूट। झाकण ठेवून एक वाफ देऊन घेऊयात। चला तर आपण याच्यामध्ये आता दूध टाकून घेणार आहोत। इथे मी 1 कप दूध घेतलं आहे। आता या दुधामध्ये आपल्याला व्यवस्थित बीटरूटचा किस शिजवून घ्यायचा आहे। झाकण ठेवून 1 ते 2 मिनिट आपल्याला शिजवून घ्यायचं आहे बीटरूट। हे पहा मस्त शिजले गेले बीटरूट। छान सॉफ्टही झाले। आता यामध्ये आपण साखर टाकून घेऊयात। इथे मी प्रथम दूध पावडर टाकून घेतली आहे 4 चमचे आणि साखर टाकून घेतली आहे 5 चमचे। इथे साखरेच्या ऐवजी तुम्ही गुळही टाकून घेऊ शकता। व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। आता या साखरेमुळे पाणी सुटेल या बीटरूटला। हे सुटलेलं पाणी पूर्ण आटून घ्यायचं आहे आपल्याला। थोडीशी इलायची पावडर टाकून व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। व्यवस्थित सगळं पाणी आटलं आहे त्याच्यातलं। तयार झाला आपला हेल्दी असा बीटरूट हलवा। त्यावर फ्राय करून घेतलेले काजू टाकून घेऊयात।
मस्त तयार झाला आपला बीटरूट हलवा. सर्व करूयात. रेसिपी आवडलीस तर नक्की ट्राय करा. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब माय चॅनल. थँक्यू फॉर वॉचिंग.